थंडीमध्ये चेहऱ्याची तर कशी काळजी घ्यायची हे समजलं. पण हाताची, त्याचसोबत तिथल्या स्किनची काळजी कशी घ्यायची? कारण थंडीमध्ये ही स्किन खूप इरिटेट होते. त्यामध्ये कोरडेपणा जास्त वाढतो आणि चेहऱ्यापेक्षा जास्त काळपटपणा त्याच्यावरती दिसतो. मग आता ह्याला करायचं काय? ह्यावरती मार्केटमध्ये खूप सारे असे बॉडी लोशन मिळतात. पण ते बॉडी लोशन लावल्यावर सुद्धा असं वाटतं, की हातावर कोरडेपणा तसाच आहे आणि हातावरती थोडं जरी स्क्रॅच उठलं, तरी ते अगदी पांढरट-पांढरट दिसतं. मग आता ह्याला करायचं काय? तर ह्याच्यावर मी आज तुम्हाला एक बॉडी लोशन सजेस्ट करणार आहे. त्याच्या आधी नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बोलणार आहोत बॉडी लोशनबद्दल. माझ्याकडे आहे ते बॉडी लोशन आहे डर्माकोचं. त्यामध्ये कोजिक ॲसिड, त्याचसोबत व्हिटॅमिन सी आणि आर्बुटिन कंटेंट आहे. आता हे 3 कंटेंट काय करतात? तुमच्या स्किनला उजळवण्याचं काम करतात. त्यामध्ये असलेले कंटेंटमुळे काय होतं? स्किनवरती तुमच्या ब्राईटनेस पण वाढतो. म्हणजे जे काळपट पडलेली स्किन आहे, ती हळू ब्राईट होते आणि त्याचसोबत हे बॉडी लोशन क्रीमाइड असल्यामुळे लाँग लास्टिंग तुमच्या स्किनवरती राहतं. जवळपास आठवडा झालं हे यूज करते आणि मला असं वाटतंय, की याच्यामुळे माझ्या स्किनवरती थोडासा असा डार्कनेस कमी आलाय आणि त्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्हाला डर्माकोचा हा बॉडी लोशन. हा तुम्हाला अवेलेबल होईल डर्माकोवरती किंवा कोणत्याही वेबसाईटवरती ऑनलाईन अवेलेबल होईल. हा तुम्हाला हवा असेल, तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेन. जर काही क्वेशन्स असतील, तर मला कमेंट करा.